वेलकम बैक बच्चा पार्टी। कैसे हो आप सभी? तंदुरुस्त हो कि नहीं हो? बहुत बढ़िया। जैसे मैं बहुत बढ़िया कहता हूं ना, तो मुझे ऐसा लगता है कि आपकी तरफ से एक रिस्पांस आया कि सर हाँ, हम बहुत बढ़िया है। क्या बात है ना? ये तो उस मूवी जैसा हो गया सर। हाउ इज द जोश? हाय सर, है ना? सो बिल्कुल आपका जोश भी ऐसा ही होना चाहिए। सो आगे कुछ मिनट्स मैं आपके साथ में कॉन्वर्सेशन करूंगा। ऐसा समझो कि मैं आपका दोस्त हूं और आप मेरी बातें सुन रहे हैं। एक काम करते जाइए, आप जब बातें सुनते हो, जब आप ये वीडियो देखते हो ना, तब आप हेडफोन लगाते जाइए। ईयरफोन हेडफोन दोनों एक ही बात है, थोड़ा अलग अलग होता है। हेडफोन ईयरफोन, ठीक है ना? तो उससे क्या होता है ना, बहुत मतलब आपका जो कॉन्सेंट्रेशन लेवल होगा ना, एकदम हाई होगा। पूरे जोश के साथ में, हाई कॉन्सेंट्रेशन के साथ में आप मुझे सुनोगे और मैं जो आपको बताऊंगा उस सभी की सभी बातें आपके पल्ले पड़ेगी। अदरवाइज क्या होता है, बातें बहुत सारी ऐसी होती है जो पल्ले नहीं पड़ती, वो निकल जाती है ऊपर से, है ना? तो ऐसा नहीं होना चाहिए। चलो, आज की एनर्जी हम पूरे जोश के साथ में यूटिलाइज करेंगे इस वीडियो में। पिछली बार हमने जो पढ़ा था उसको थोड़ा सा रिवाइज करते हैं, ठीक है ना? तो पिछली बार जो पढ़ा था, वो सबसे पहला क्वेश्चन था, उस साइड लिखा है मैंने, सुनो। कोई भी फोर्स अगर किसी ऑब्जेक्ट के ऊपर एक्ट होता है, एक्ट होता मतलब अप्लाई होता है। जैसे कि आपके पास में कोई बॉडी है, ठीक है? मान लेते हैं ये कोई बॉडी है, इसके ऊपर आपने अभी ऐसा है रेस्ट में, ठीक है ना? ये पूरा रेस्ट में है ऐसे। अब आपने इसके ऊपर फोर्स लगाया, आपने यहां से फोर्स लगाया, खचक, क्या होगा? ये इधर दौड़ने लगेगा, बराबर है। आपने उधर से आती हुई बॉल को ऐसे स्टॉप किया तो रुक जाएगी। मतलब क्या स्टॉप किया? मतलब स्टॉप करने के लिए आपको एक फोर्स लगाना पड़ा। तर जेव्हा तुम्ही याला फोर्स लावला तर काय झालं, हा पूर्णपणे थांबला तिकडनं येताना, आणि तुम्ही इकडनं फोर्स लावला असा इथे थांबून असताना, तर काय जाईल, हा बॉल पुढे जाईल। सो आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये काय होणार की त्याचा शेप आणि साइज चेंज होऊ शकतो। तुम्ही याला खूप जोराने माराल तर काय होईल, शेप एंड साइज चेंज हो सकता है। और क्या हो सकता है, तर आपण आणखी बघितलं की ऑब्जेक्ट आपली जागा बदलतो, म्हणजे काय, आपल्या एका जागेवरून पुढे जातो, मूव्ह करतो। और स्टॉप पण होऊ शकतो। स्टॉप कसा, इकडनं एक बॉल येत आहे, तुम्ही याला स्टॉप केलं, स्टॉप, सो काय होणार, हा स्टॉप होणार, ठीक आहे, स्टॉप। सो स्टॉप झाला। किंवा आणखी काय सांगितलं तुम्हाला, आणखी तो ऍक्सेलरेट होतो, डिसेलरेट होतो। ऍक्सेलरेट होणे म्हणजे काय, त्या बॉडीची किंवा त्या वस्तूची स्पीड वाढणे, म्हणजेच वेलॉसिटी वाढणे ऍक्सेलरेशन म्हणजे। आणि डिसेलरेशन म्हणजे काय, त्या बॉडीची स्पीड म्हणजेच वेलॉसिटी कमी होणे, ठीक आहे ना? आता स्पीड आणि वेलॉसिटी या दोन्ही पण वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत। स्पीडला डायरेक्शन नसते, ती फक्त एक व्हॅल्यू असते, आणि वेलॉसिटीला डायरेक्शन असते। डायरेक्शन समजते ना? मी म्हटलं की इकडे आहे तर ही झाली डायरेक्शन, मी म्हटलं बॉल इकडे आहे तर ही झाली या बाजूची डायरेक्शन, ठीक आहे? डायरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट। तर त्या दिवशी जे आपण लॉ बघितले ते काही असे होते, लॉ इन द सेन्स, सो हमने देखा इफेक्ट ऑफ फोर्स। नंतर आपण बघितलं की फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ, तुम्ही कोणत्या कोणत्या फोर्सेस सोबत फॅमिलियर आहात। फॅमिलियर म्हणजे काय, तुमचा संबंध नेहमीचा कोणासोबत येतो। सो तुम्ही मी तुम्हाला सांगितलं होतं एक्झाम्पल, फ्रिक्शनल फोर्स, त्यानंतर टेन्शन फोर्स, त्यानंतर आणखी काय होता, स्प्रिंग फोर्स। या प्रकारचे आपण काहीसे फोर्स बघितले, ठीक आहे? नंतर मी तुम्हाला मेन टाईप सांगितले होते, या युनिवर्समध्ये जास्तीत जास्त किती फोर्स अवेलेबल आहेत युनिवर्समध्ये, ज्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी घडतात। सो मेन फोर्स जे होते ते होते ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, आणि त्यानंतर न्यूक्लिअर फोर्स, ठीक आहे ना? ओके, सो त्यानंतर मी तुम्हाला इक्वेशन्स शिकवले होते काही। सो पहिला इक्वेशन होता V इज इक्वल टू यू प्लस एटी। आय होप तुम्ही लर्न केले असाल। सो माझ्यासोबत तुम्ही पण म्हटलं तर फार छान होईल। चला, मी म्हणतो V इज इक्वल टू यू प्लस एटी, तुम्ही पण म्हणाल V इज इक्वल टू यू प्लस एटी। बहुत बढ़िया। सेकेंड फॉर्मूला था V स्क्वायर इज इक्वल टू यू स्क्वायर प्लस ट्वाइस AS, ठीक है? त्यानंतर S इज इक्वल टू यू टी प्लस, हम मागून हाफ AT स्क्वायर, ठीक है? अगर आपको कुछ दिक्कत आती है तो आप ऐसे कोई फॉर्मूला जो होता है त्याला तुम्ही 2-3दा म्हणून बघा, फायदा होईल, ठीक है ना?
सो व्ही कोण होता, एखाद्या बॉडीची फायनल वेलॉसिटी. यू कोण होता, इनिशियल वेलॉसिटी. ए कोण होता, ॲक्सेलरेशन. आणि टी कोण आहे, टाइम. सो ही जर काही एक बॉडी आहे आपली, जेव्हा इथून मी सोडणार, या पॉइंटहून खाली सोडणार, सो काय होणार, खाली सोडल्यानंतर ही याची इनिशियल म्हणजे सुरुवातीची वेलॉसिटी झाली. बरोबर. ही किती आहे, 0, कारण तो एका ठिकाणी थांबून आहे. आता तो खाली खाली येत जाईल. काय होईल, जेव्हा तो स्टॉप होईल खाली जाऊन किंवा मग तो जमिनीला जाऊन लागेल, टच होईल, ती झाली त्याची फायनल वेलॉसिटी. ठीक आहे ना, एकदम सोपं आहे. थोडा आपण विचार करूया. बघा, आपण अभ्यास करताना थोडा विचार करून करून अभ्यास करूया, म्हणजे तुम्हाला रट्टा वगैरे मारायची गरज पडणार नाही. सर आप कहाँ गायब हो जाते हो एक एक मिनट में, ठीक है ना, यहाँ पे गर्मी बहुत ज़्यादा है. तर मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या बॉडीला वरून सोडलं, तर जेव्हा आपण सोडूया तेव्हा इथे जो पॉईंट असेल तो सुरुवातीचा पॉईंट, त्याला म्हणायचं इनिशियल. आणि जेव्हा तो फायनली कुठे जाऊन पोहोचेल, आपलं काम झालं की तो समजा आता जमिनीवर पडला, सो जमीन काय झाली, फायनल पोझिशन. मग फायनल पॉईंटला किती वेलॉसिटी होती, ती आहे व्ही. कुठे गेली, इथे. ठीक आहे. आणि जेव्हा इथून सोडली तेव्हा किती वेलॉसिटी होती, यू. आणि ॲक्सेलरेशन किती, सो त्याचं आपल्याला व्हॅल्यू दिलेली असेल. ठीक आहे. आणि टी म्हणजे काय, सो टाइम. ठीक आहे. सो या प्रकारचे हे इक्वेशन्स होते. या इक्वेशनला थोडं रट्टा म्हणजे लर्न करून घ्या, कारण काय याचं फार गरज आहे आपल्याला पुढे. कशामध्ये, सो जेव्हा आपण फ्री फॉल नावाचा कॉन्सेप्ट शिकूया, फ्री फॉल सेम थिंग असते जसे मी तुम्हाला बॉलची सांगितली. त्यात फक्त एवढंच की बाकी फोर्सेस नसतात, फक्त ग्रॅव्हिटी एक फोर्स असतो ज्याच्यामुळे त्या बॉडीचं मोशन होते, बाकी एकही फोर्स राहत नाही. ठीक आहे. आपण ते बघूया, एकदम प्रॅक्टिकली बघूया. ठीक आहे ना, प्रॅक्टिकली बघूया. सो हे झाले 3 फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायचे. त्यानंतर मी तुम्हाला शिकवलं की काय शिकवलं होतं, आठवा. सो मी तुम्हाला शिकवलं होतं की मासचं जे युनिट असते, मास सिम्बॉल एमचं युनिट होतं आपलं किलोग्राम. त्यानंतर तुम्हाला सांगितलं लेंथचं युनिट सांगितलं तुम्हाला. लेंथला आपण स्मॉल एलने डिनोट करतो आणि त्याचे युनिट जे असते ते असते मीटर. ठीक आहे. स्पेलिंग लक्षात ठेवायला सांगितलं होतं, METRE. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की मास, लेंथ, टाइम. टाइम सगळ्यांना माहीत असतो, सो टाइमचा सिम्बॉल स्मॉल टी राहणार आहे आणि त्याला सेकंडमध्ये घेतो आपण. ठीक आहे, शॉर्टकट आहेत. त्यानंतर आणखी काय होतं, टेम्परेचर. टेम्परेचर कशामध्ये मोजतो आपण, डिग्री सेल्सिअस. तसं मेन युनिट केल्विन आहे, पण आपल्याला बुकमध्ये डिग्री सेल्सिअस आहे, हे प्रॅक्टिकल युनिट आहे. त्यानंतर होतं आणखी काय होता, लास्ट, हा नेक्स्ट, तो होता पटकन आठवा, करंट. बहुत बढ़िया. सो करंटचं युनिट काय होतं, एम्पियर. ठीक आहे ना. आता जो कॉन्सेप्ट आहे तो खूप महत्वाचा आहे. आता आपण चॅप्टरला सुरुवात करणार आहे. चॅप्टर मधला पहिल्या पानावरचा 3रा प्रश्न. प्रश्नामध्ये काय विचारलं आहे बघा, वर प्रश्न लिहिलेला आहे, रीड करा पटकन प्रश्नाला. बहुत बढ़िया. सो आपने रीड किया, अगर रीड नहीं किया तो पॉज करके रीड करिए. व्हाट डू यू नो अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स विषयी काय माहिती आहे, काही तर माहिती असेल. ओके, चला मी सांगतो तुम्हाला काय माहिती आहे. तुम्हाला एक स्टोरी माहिती आहे कशाची, की जी न्यूटन सरनी सांगितलेली आहे. ठीक आहे ना. न्यूटन सगळ्यांना माहिती आहे नाव, कारण त्याच्यामुळेच तुम्ही फिजिक्स शिकताच, त्यांच्यामुळेच फिजिक्स शिकता. अदरवाईज तुम्ही फिजिक्स नसे शिकले आणि तुम्हाला त्याचा राग पण येत असेल त्या गोष्टीचा. ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला न्यूटन सरांचा राग पण येत असेल, कशाला फिजिक्स आणलं यार, चांगला मी, हो ना, फिजिक्समुळे खूप डोक्यात येतं, बरोबर आहे ना. पण आपण त्याला एक इझी फॉर्ममध्ये बघूया काय काय होतं. ठीक, बघा. पहिलं त्यांनी एकतर हा जो लॉ आहे हा युनिव्हर्सल लॉ आहे. आता त्यांनी का बरं सांगितलं का याला युनिव्हर्सल लॉ म्हणायचं. युनिव्हर्स म्हणजे काय होते, समजा आपली आकाशगंगा आहे, हे काय एक युनिव्हर्स आहे. युनिव्हर्स म्हणजे पूर्ण ब्रह्मांड, युनिव्हर्स. सो याच्यामध्ये हा लॉ कुठे पण लावा अप्लिकेबल आहे, कुठेही पण जा अप्लिकेबल आहे. कोणता, ग्रॅव्हिटेशन लॉ. सेकंड, सो ते आपण इंट्रोडक्शन बघा. ठीक, इट ऍक्ट्स नॉट ओनली बिटवीन 2 ऑब्जेक्ट ऑन अर्थ. हे फक्त पृथ्वीवरच्या 2 ऑब्जेक्ट मध्येच लागत नाही. ठीक आहे ना. जसा मी तुम्हाला हा एक बॉल दाखवला आणि हा एक बॉल दाखवला, पृथ्वीवरच्याच फक्त ऑब्जेक्टसाठी लागत नाही हा लॉ,
सो हा कुठे कुठे लागतो? सो त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही हा लॉ कुठे पण लावू शकता, जसं बिटवीन एनी टू पॉइंट इन द युनिवर्स. ठीक आहे ना, युनिवर्समध्ये कोणतेही पण 2 पॉइंट घ्या, ते तुम्ही हा लॉ अप्लिकेबल करू शकता. नेक्स्ट, कोणी शोधून काढला? सर आयझॅक न्यूटन. ठीक आहे, हे त्यांचं सरनेम असेल, हे नाव असेल, बरोबर. सर म्हणजे आपण ज्यांना सर म्हणतो. ठीक आहे, ज्यांच्याकडे आपण फिजिक्स शिकतो, आता मॅथमॅटिक्स पण त्यांनी शिकवलेलं आहे. ठीक आहे, सो आपण यांना सर म्हणूया. ओके, आता स्टोरी काही अशी आहे. स्टोरी क्या सांगितली? एप्पल को देख के उन्होंने यह लॉ ढूंढा. ऐसा क्यों लिखा? अगर आपको मैंने एप्पल दिखाया होता तो आप सोचते क्या कुछ? आप सपासप खा लेते उसको, है ना. एप्पल दिखा, गपागप खा गए. उन्होंने कुछ ना कुछ सोचा. त्यांनी काय विचार केला असेल? आता ऍपल त्यांनी झाडाचं वरून खाली बघताना पाहिलं, अशी स्टोरी आहे. आम्हा पण होऊ शकतो. त्यांनी ऍपल सांगितलं, पण ऍपल ऐकूया. ठीक. सो आपण काय केलं असतं? ऍपल वरून खाली पडताना दिसलं, पटापट धावत धावत गेलो असतो आणि आपण उचलून आतमध्ये. किस्सा खतम. न्यूटन लॉ वगैरे कॅन्सल. काही शिकायची गरज नसती. पण त्यांनी विचार केला की ठीक आहे, हा जो ऍपल आहे हा झाडाला लागून आहे. ठीक आहे ना, एवढा मोठा नव्हता, छोटा असेल. सो हा पडल्यानंतर, आता हा पडत आहे, ठीक आहे ना, हा पडला. सो पडल्यानंतर हा कुठे गेला? जमिनीकडे. बरोबर, कुठे गेला? जमिनीकडे गेला. आणि तो कसा पडला मला सांगा. समजा तो पडला कसा? सो समजा ही जमीन आहे, पृथ्वी. इथे एक झाड आहे. ठीक आहे, इथे एक फांदी असेल समजायला. ठीक. सो इथनं एक ऍपल खाली पडला. सो जेव्हा ऍपल खाली पडला तर हा कसा पडला बघा पृथ्वीवर? एकदम स्ट्रेट. बरोबर. तो असा पडला का? नाही. तो असा पडला का? नाही. तो असा पडला का? नाही. तो असा उडला का? अजिबात नाही. मग काय? तर तो एकदम स्ट्रेट लाईन मध्ये खाली आला. आणि जमिनीसोबत काय केलं त्यांनी? 90 डिग्रीचा अँगल बनवला. म्हणजे जर तुम्ही ऍपल जिथून ऍपल पडला तिथून एक लाईन खिचली असती तुम्ही अशी सरळ, आणि ती जर जमिनीच्या सरफेसला बघितली असती तर कदाचित तुम्हाला अँगल भेटला असता 90 डिग्री. म्हणजे ही आहे ऍपल पडण्याची पोझिशन स्ट्रेट लाईन मध्ये, आणि ही जमीन आहे. तर या लाईन सोबत या सरफेसने किती अँगल बनवला असता? 90 डिग्री. असंच झालंय. ठीक आहे. सो त्यांनी काय सांगितलं? ही वंडर्ड, त्याला आश्चर्य वाटलं. कशाचं? वाय ऑल ऍपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड. जेवढे पण ऍपल खाली पडतायत ते सर्व व्हर्टिकली डाऊनवर्ड का बरं आहेत? ठीक आहे. अँड नॉट ॲट अन अँगल टू व्हर्टिकल. व्हर्टिकल सोबत अँगलनी का बरं नाही पडत? अँगलनी म्हणजे कसं बघा, हा एकदम व्हर्टिकल. व्हर्टिकल म्हणजे कसं? पूर्णपणे उभा. अँगल म्हणजे काय? जसा ही लाईन आहे अँगल. सो असा का बरं नाही पडला तो? असा का बरं नाही पडला? तो सरळच का बरं पडला? तो असा पण नाही पडला, तो असा पण नाही पडला, वर पण नाही गेला, इकडे पण नाही गेला. सो कसाला? तो एकदम स्ट्रेट खाली. त्याला एक विचार आला. मग त्याने खूप विचार केल्यावर, आफ्टर मच थॉट, त्याने खूप विचार केला आणि त्याने एक कन्क्लुजन काढलं. काय कन्क्लुजन काढलं बघा? किती सोपं कन्क्लुजन आहे, तुम्हाला पण येईल. अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ऍपल टुवर्ड्स इटसेल्फ. ठीक आहे ना. सो जो ऍपल आहे तो कुठे अट्रॅक्ट होत असेल? नक्कीच पृथ्वीकडे अट्रॅक्ट होत असेल. पृथ्वीकडे. ठीक आहे ना. सो समजा ही पृथ्वी आहे. ठीक आहे, समजा ही काय आहे? पृथ्वी. मी पृथ्वी काढतो इथे. ठीक आहे, अशी पृथ्वी कशी आहे? स्पेरिकल. स्पेरिकल कशी असते? लाईक दिस. हा स्पेरिकल आहे, अशी पृथ्वी असेल. आता इथे न्यूटन साहर बसले असतील. ठीक आहे, ओके. आता ऍपल जेव्हा खाली पडला तर तो सरळ पृथ्वीकडे गेला. मला सांगा, या पृथ्वीचा सेंटर कुठे आहे? याला पृथ्वी म्हटलं ना आपण. याचा सेंटर कुठे आहे? सर याचा सेंटर आतमध्ये आहे आणि एकदम इक्विडिस्टंट आहे. कुठून? या सरफेस पासून. या सरफेस पासून आतमधला जो पॉईंट आहे ना तो इक्वल डिस्टन्सवर आहे, समान अंतरावर या पॉईंट पासून. म्हणजे काय? त्याला आपण सेंटर म्हणूया स्पिअरचा. म्हणजे हा जर सेंटर असेल, सो या पॉईंट पासून, या पॉईंट पासून, या पॉईंट पासून, या पॉईंट पासून इक्विडिस्टंट आहे, म्हणून याला आपण सेंटर म्हणतो. ठीक आहे. सो त्यांचं आणखी एक म्हणणं होतं की ऍपलला नक्कीच या पृथ्वीच्या सेंटरकडे ओढलं असेल, पण
त्याची डायरेक्शन होती ना डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थच्या सेंटरकडे. बरोबर, तुम्ही एकदम बरोबर ऐकलं. मी काय सांगितलं की जो पण ऍपल पडला होता, समजा इथून ऍपल पडला असेल, इथून ऍपल पडला असेल, सो या ऍपल डायरेक्शन कुठे होती? अर्थच्या सेंटरकडे. आता तो अर्थच्या आतमध्ये गेला का? नाही. पण त्यांनी कसं इमॅजिन केलं अर्थच्या सेंटरकडे? कारण प्रत्येक वेळेस जो पडत होता कोण? ऍपल, तो एकदम जमिनीला परपेंडिक्युलर पडत होता, फ्रक. ठीक आहे ना. त्याच्यामुळे त्यांनी विचार केला की नक्कीच हा जो आहे ना ऍपल, याला अर्थ अट्रॅक्ट करत आहे, आपल्याकडे ओढत आहे. ठीक आहे ना, आपल्याकडे ओढत आहे. कोणाला? ऍपलला. आणि सोबतच त्याचं जे डायरेक्शन होतं ते कुठे होतं? अर्थच्या सेंटरकडे. अर्थच्या सेंटरकडे. हा खूप मोठा लॉ आहे. ठीक आहे ना, खूप मोठा लॉ. आणि ही सगळ्यात मोठी डिस्कवरी होती समजा त्यावेळेसची. डिस्कवरी म्हणजे आता जे आपण एक्सपेरिमेंट बघणार आहे याचा एक संबंध आपल्या ग्रॅव्हिटेशनल लॉशी असणार आहे. ठीक आहे ना. सो याला एकदम विचारपूर्वक ऐका. ठीक. पहिलं की तुम्हाला काय करायचं, टाय ए स्टोन टू वन एंड ऑफ द स्ट्रिंग अँड होल्ड द अदर एंड. कळलं का? नाही. सो मग त्याला हिंदीमध्ये ऐका. एक एंड को पत्थर बांधो. किसका एंड? स्ट्रिंग का. सो हम लोग क्या करने वाले हैं, आपण काय करणार आहे, एका दोरीच्या एंडला काय करणार आहे, एक पत्तर बांधणार आहे, एक गोटा बांधणार आहे. ठीक आहे. समजा ही रस्सी असेल, तुम्ही या रस्सीच्या या एंडला काय बांधणार आहे, एक गोटा. ठीक. त्यानंतर काय करायचं आहे, दुसरा एंड जो आहे त्या रस्सीचा, इकडे गोटा बांधला, दुसऱ्या एंडला हातात पकडा. ठीक आहे. पकडलं ना. ओके. आता काय करायचं, आता शक्तिमान सारखं घुमवा. शक्तिमान सगळे बघता, बहुत बढिया. सो शक्तिमान सारखं जेव्हा घुमवाल तुम्ही, तर तुम्हाला काही चित्र असं दिसेल. तुमच्या पुस्तकात एक छोटीशी मुलगी छान करत आहे त्या गोष्टीला. ठीक. सो काय होईल, आधी काय होतं तुमचा, ही दोरी, इथे तुमचं बोट. ठीक आहे ना, हे तुमचं बोट आहे, इथं मी गोटा बांधला एक छानसा. आता काय होईल, तुम्ही त्याला गोल गोल घुमवणार आहे. सो तुम्ही काय कराल, त्याला असं गोल 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 घुमवाल असं. ठीक आहे. सो तो घुमेल. बरोबर आहे. आता घुमताना काय दिसेल बघा, घुमताना काय दिसेल, तुम्ही ज्या वेळेला वरून बघाल, वरून, ठीक आहे, खाली एक कोणी घुमत असेल, वरून बघाल, तुम्हाला हा गोल असा दिसेल पूर्ण, याला वरून बघितल्यानंतर. ठीक आहे ना. बघाल तुम्ही एखादी वेळा. सो गोल तुम्हाला पूर्ण असा दिसेल. ठीक आहे ना. इथे तुम्हाला स्ट्रिंग दिसेल, इथे सेंटर दिसेल त्याचं, जे तुमचं बोट असेल, हे सेंटर आहे, हा स्ट्रिंग आहे. सो आता तुमच्या डोक्यामध्ये काही सवाल आहे. ठीक. सो तुम्हाला एक पहिला प्रश्न असा आहे की मी विचारत आहे, उत्तर द्या. आर यू अप्लाइंग फोर्स ऑन इट? काय तुम्ही ते घुमवण्यासाठी काही फोर्स अप्लाय करता याच्यावर? तुमचं उत्तर असेल हो, करत आहे. कोणता? त्या दोरीला मी पकडून ठेवत आहे ना, म्हणजे दोरीला होल्ड करत आहे. म्हणजे काय, त्या गोट्याला मी पुल करत आहे माझ्याकडे. पुल करणे म्हणजे खिचणे. जेव्हा तुम्ही इथे पकडून ठेवाल दोरीला, तर हा गोटा जाऊ शकेल का इकडे? नाही. तो तुमच्याकडे पुल करून असेल. ठीक आहे. सेकंड प्रश्न, इन विच डायरेक्शन इज दिस फोर्स ऍक्टिंग? कोणत्या डायरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट होणार आहे? तर तुमचं उत्तर काय असेल, हे बघा, मी इथे गोटा बांधला आणि हे माझ्या हाती आहे. आता हा गोल गोल घुमणार आहे. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही याला असं गोल घुमवाल, तर हा जेव्हा गोल घुमेल, तर घुमताना हा सरळ असा निघून जायला पाहिजे होता ना. तो निघून गेला का? नाही. तुम्ही इथे दोरीला पकडून आहे, तो असा दूर निघून गेला का? नाही. जेव्हा इथे दूर जायला पाहिजे होता, तो परत या सर्कलवर आला, पण दोरीची लांबी काय वाढली नाही. परत हा इथून सरळ निघून जायला पाहिजे होता, पण या पॉईंटवरून समजा तो इथे आला सेंटरकडे. सो याला सेंटरकडे कोणतरी खिचत आहे. नक्कीच तो तुम्ही दोरीला पकडून आहे म्हणून तो सेंटरकडे खिचत आहे. मी काय म्हटलं, सेंटरकडे खिचत आहे. त्या गोट्याला सेंटरकडे खिचत आहे म्हणजे काय, ती त्याची डायरेक्शन झाली कुणाकडे? सेंटरकडे. काय? फोर्स. तुम्ही फोर्स लावत आहे सेंटरकडे. सो याचा आन्सर काय असणार आहे, इन विच डायरेक्शन. सो डायरेक्शन काय असणार आहे, सो डायरेक्शन असणार आहे सेंटरकडे. ठीक आहे ना. टुवर्ड्स अस. अस म्हणजे कोण? आपण. ठीक आहे ना. सो आपल्याकडे, आपण कोणाकडे आहे? सेंटरकडे. अरे तुम्ही इथे राहाल ना उभे, हे तुम्ही आहात ना. सो हा सेंटर आहे ना, दिस इज सेंटर. सो सेंटरकडेच आहे ना ते डायरेक्शन. बरोबर आहे. ओके. नेक्स्ट, हाऊ विल यू स्टॉप द फोर्स फ्रॉम ऍक्टिंग?
आता तुम्हाला या फोर्सला थांबवायचा आहे. सो तुम्हाला काय करावं लागेल, आता तुम्हाला हा गोल गोल घुमणारा फोर्स नको आहे. सो व्हाट विल यू डू, आप क्या करोगे, आप इस रस्सी को छोड़ दोगे, तुम्ही या रस्सीला सोडून द्याल. सो काय होणार, जर तुम्ही रस्सी सोडली नक्कीच हा गोटा जिथून घुमत होता तिथून असं टँजेन्शियली पळून जाईल. कळत आहे ना, हा गोटा इथून असा स्ट्रेट लाईन मध्ये पळून जाईल. करून बघा. एखाद्या वेळा काय करा, गोल गोल घुमवा आणि गोट्याला सोडून द्या. छोटा गोटा घ्या, समोरच्या लागायला नको. ठीक. सो काय होईल, जेव्हा समजा हा पकडून आहे बोट, हे माझं आहे, ही रस्सी आहे, इथे गोटा आहे. सो याला तुम्ही गोल गोल घुमवत आहे. सो काय होईल, इथला जो गोटा आहे हा निघून जाईल फ्राक्स आहे, बुश इकडे. या जिथून सोडला पॉइंट तिथून जर तुम्ही या ठिकाणी सोडली रस्सी तर असं जाईल. काय म्हटलं मी, टँजेन्शियली सुटेल. कोणाला, सर्कलला. सर्कल कुठे आहे, हा जो तुमचा गोल गोल घुमणारा पाथ होता हा सर्कल आहे आणि या पॉइंटून तो कसा येईल, टँजेन्शियली. आणि टँजेन्शियल काय असते, वेलॉसिटीची डायरेक्शन. टँजेंट म्हणजे काय, सर्कलला एकाच पॉइंट मधून पास होणारी एक लाईन. सो या सर्कलला आपण खूप सारे पॉइंट असं मानू. सो या पॉइंटून जर तुम्ही सोडला स्टोनला तर काय होईल, इथून तो स्ट्रेट लाईन मध्ये निघेल. ही जर तुमची वेलॉसिटी डायरेक्शन. आणि तुमचा गोटा सुद्धा काय होईल, इकडे असा पळेल दोरीला घेऊन. ठीक आहे ना. सो त्यांनी विचारलं की काय होईल. सो आपण सांगितलं काय होईल, की जो गोटा आहे तो पळून जाईल. नेक्स्ट, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन. स्टोनवर काय इफेक्ट झाला, तुम्ही दोरीला सोडल्याबरोबर गोटा पळून गेला आणि डायरेक्शन कशी होती, टँजेन्शियल. त्याचा जे मोशनचा रस्ता होता, हा जो मोशन होता असा गोल गोल घुमणारा, या मोशनला इथून तो सोडून जाईल आणि असा पळून जाईल स्ट्रेट लाईन मध्ये. ठीक आहे. जर आपण इथे या ठिकाणी असताना सोडलं तर दोरीला, इथून दोरीला सोडलं तर काय होईल, हा असा पळेल. जर इथे दोरी होती, तुम्ही इथून सोडला या पॉईंटवरून, सो काय जाईल, असं जाईल, दोरीला घेऊन जाईल सरळ गोटा, याच्यामागे दोरी पण जाईल. ठीक आहे. अगेन समजा तुम्ही या पॉईंटवर असताना घुमता घुमता या पॉईंटवर आला गोटा आणि तुम्ही जे रस्सी होती तुम्ही सोडून दिली, इथून सोडल्यानंतर काय होईल, हा असा पळेल. ठीक आहे. सो कळत आहे ना तुम्हाला. तर आपण एक गोष्ट शिकलो, कोणती, की जर आपण फोर्स अप्लाय केला त्यावर, तर कोणता फोर्स अप्लाय केला, होल्ड करून ठेवणे एका रस्सीला आणि त्याला गोटा बांधला. सोडल्यानंतर काय झालं, तो वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये गोटा पळाला. सो याचं काही कनेक्शन आहे का, जे मी शिकवत आहे तुम्हाला, सांगा मला. याचं काही कनेक्शन आपल्या या चॅप्टर सोबत आहे का. ओके. सो तुम्ही थोडं मूनला इमेजिन करा. मून आणि आपलं मून आणि अर्थ. मून काय आहे, नॅचरल सॅटेलाइट आहे. कोणाचा, अर्थचा. सो इथे एक डायग्राम काढून आपण काय शिकलो आता, जर असा मोशन चालू असेल, सो इथून तो गोटा सोडून गेला. ठीक आहे. या डायरेक्शन मध्ये इथे वेलॉसिटी डायरेक्शन अशी, आणि हा सेंटर आहे, समजा ओ सेंटर आहे, हा पी पॉईंट आहे. या पी पॉईंटवर स्टोन होता आणि स्टोन कोणीकडे गेला, सोडल्यानंतर ब्रेक केल्यानंतर असा. ठीक आहे. किंवा इथून स्टोन असेल, इथे आला असेल आणि इथून ब्रेक केलं रस्सीला किंवा सोडलं तर काय होईल, तो असं जाईल. ठीक आहे. सो सध्यापुरतं आपण एवढं लक्षात ठेवूया. ओके. आपण जो प्रॅक्टिकल केला याच्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की जो स्टोन होता ना, त्या दोरीने पकडून ठेवलेला, त्याच्यामुळे त्या दोरीमुळे तो जो स्टोन होता, तो जो गोटा होता, तो सेंटरकडे कंटिन्युअसली यायचा प्रयत्न करत होता. ठीक आहे. तो प्रत्येक वेळेस सेंटरकडे यायचा प्रयत्न करत होता, बरोबर आहे. सो त्याला सेंटरकडे कोण खिचत असेल, सो त्याला काय म्हणायचं आहे, त्या फोर्सला काय म्हणायचं आहे, ज्या फोर्सनी त्या ऑब्जेक्टला सेंटरकडे खिचलं त्याला म्हणायचं आहे सेंट्रिपिटल फोर्स. एकदा परत नाव घ्यायचं, काय म्हणायचं, सेंट्रिपिटल फोर्स. कोणता फोर्स, सेंटरकडे येणारा. काय नाव घेतलं आपण, सेंट्रिपिटल फोर्स. ओके. सो फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट. कोणत्याही पण ऑब्जेक्टवर, ऑब्जेक्ट समजते ना, एखादी वस्तू, कोणत्याही पण ऑब्जेक्टवर जर एखादी फोर्स ऍक्ट होत असेल आणि तो कशावर घुमत असेल, तो ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग ए सर्कल, म्हणजे एखाद्या सर्क्युलर पाथवर, जसा हा आहे. ठीक आहे. सो हा एक गोटा आहे आणि या गोट्याला कसं करता तुम्ही, या सर्क्युलर पाथवर कंटिन्युअसली तुम्ही घुमवत आहे असा. ठीक आहे.
सो फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग ए सर्कल. जर एखादी ऑब्जेक्ट सर्कलवर मूव्ह करत असेल, सर्कलवर मूव्ह करत असेल आणि त्या फोर्सची डिरेक्शन, इट इज म्हणजे कोण? फोर्स. फोर्स इज डायरेक्टेड. डायरेक्ट म्हणजे काय? डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. त्या फोर्सची डायरेक्शन कोणाकडे असणार आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. ही डायरेक्शन आहे कशाची? सेंट्रीपिटल फोर्स. काय म्हणायचं त्याला? सीपीएफ, सेंट्रीपिटल फोर्स. सो सेंट्रीपिटल फोर्सची डायरेक्शन कुणाकडे आहे? सेंटरकडे. कुणाकडे आहे? सेंटरकडे. सो जर एखादी ऑब्जेक्ट सर्कलवर घुमत असेल तर त्याच्यावर जो फोर्स ऍक्ट होतो त्या फोर्सची डायरेक्शन कुणाकडे असते? सेंटरकडे. आणि प्रत्येक सेंटरकडे असणाऱ्या डायरेक्शनला असा कोणता फोर्स असेल ज्याची डायरेक्शन कंटिन्युअसली सेंटरकडे असेल त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे ना? एकदम हळूवार जात आहे आपण, एकदम बेसिक. कारण फिजिक्समध्ये एंटर करायच्या आधी थोडं आपल्याला हळूवार जावं लागतं. एकदा का आपण त्या चॅप्टरमध्ये घुसलो की आपण फटाफट कव्हर करून टाकूया ना. अरे हो की नाही? बहुत बढिया. सो सेंट्रीपिटल म्हणजे काय? सेंटर सिकिंग. सेंटर सिकिंग म्हणजे काय? सेंटरकडे येण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक तो सेंटर शोधतो. कोण? जो पण ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करत असेल तो. ओके. सो ऑब्जेक्ट काय करत होता? ट्राईज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. ऑब्जेक्ट काय करत होता? ऑब्जेक्ट ट्राय करत होता की सेंटरकडे यावं. ठीक आहे. आणि त्या फोर्सला काय म्हणायचं? जो त्याला सेंटरकडे पकडून होता त्याला म्हणायचं सेंट्रीपिटल फोर्स. सो तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट कन्फर्म झाली की जेव्हा आपण गोटा बांधतो दोरीला आणि घुमवतो गोल गोल, सो काय होत आहे? त्याला एक फोर्स मिळत आहे सेंटरकडे आणि त्या फोर्सला काय म्हणायचं? सेंट्रीपिटल फोर्स. अरे हो की नाही? बहुत बढिया. आता बघा, ही आहे आपली अर्थ. ठीक आहे ना? ही आपली माँ है. अरे है कि नहीं है सर, हमारी माँ है. धरती माँ प्रणाम. ठीक आहे. आता इथे समजा तुमचा मून असेल. ओके. आपली अर्थ गोल दिसते, बरोबर आहे. दुनिया गोल है कि नहीं है भाई? हाँ है सर, दुनिया गोल है. ठीक आहे. तर आता हा जो मून आहे हा आपल्या पृथ्वीभोवती चक्कर मारतो. अरे मारतो की नाही मारत? एकदा जोरात हो बोला. अरे मारतो की नाही मारत? मारतो सर. बहुत बढ़िया. आपला गोल बरोबर निघाला ना? कोई बात नहीं, थोड़ा भावना को समझो यार. ठीक आहे. सो या सेंटर पासनं हा जो मून आहे हा एकदम असा गोल घुमत आहे. त्याचा डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. ही रेडियस प्रत्येक ठिकाणी तेवढीच असणार आहे. ठीक आहे. ही तुम्हाला थोडं दिसत नसेल रेडियस सारखी आहे म्हणून, पण मी सांगत आहे तुम्ही विश्वास ठेवा. ठीक आहे. ओके सर, आम्ही विश्वास ठेवलाय. तर आधी जे बघितलं होतं मोशन हे आणि हे सारखं दिसतंय. इथे सेंटरला मी होतो पकडून, इथे पृथ्वी पकडून आहे. इकडे गोटा घुमत आहे, इकडे मून घुमत आहे. मग काय ते मनात रस्सी बांधून आहे? ही काय रस्सी आहे का बांधून? इथे काय आहे का असं? नाही. तरी पण हा गोल गोल घुमत आहे. सर लॉजिक है सर थोडासा. तरी पण तो गोल गोल घुमत आहे. मग काय असाच एखादी फोर्स तिथे ऍक्ट होत आहे का? गोटा इथे रस्सी आहे का? नाही आहे सर, रस्सी नाही आहे. मग इथे कोणता तरी असा फोर्स असेल ना की जो याला पकडून असेल मूनला आणि कंटिन्युअसली आपल्या भोवती घुमायला सांगत आहे. जर तुम्ही इथून सोडलं मूनला तर काय होईल? पळून जाईल असा. पण पळून जात आहे का तो? अजिबात नाही, पळून नाही जात आहे. मग काय होत आहे? गोल गोल घुमत आहे. अरे हो की नाही? म्हणजे नक्कीच यामध्ये आणि यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे, बांधून आहे. रस्सी तो नहीं हो सकता सर. इतना बड़ा रस्सी कहां तक बांधेंगे? बांध भी दिया तो टूटेगा, फिर कौन जाएगा बांधेगा वहां पे? अरे हो की नाही? म्हणजे इथे काहीतरी कनेक्शन आहे. सो न्यूटन सरने सांगितलं की ते नक्की एक फोर्स आहे आणि त्या फोर्सला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय म्हणायचं त्याला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणायचं. मग याच्या बेसिसवर, या सगळ्या प्रकारच्या थेरीच्या बेसिसवर हा आपला रेग्युलर आपल्या घरचा एक एक्सपेरिमेंट झाला. आणि हा विचार केलेला एक्सपेरिमेंट. मून घुमतो आहे अर्थच्या भोवती, इथे काहीतरी आहे लॉजिक
याच्या भरोशावर, ठीक आहे, केपलरचे काही नियम आले 3. ठीक आहे, न्यूटन सरने तर असा विचारच केला आणि केपलरचे 3 नियम, आणि त्या 3 नियमांचा वापर करून न्यूटन सरांनी काही लॉ, एक जो लॉ होता ग्रॅव्हिटेशन लॉ, याला प्रूफ केलाय. ठीक आहे, सो आपण बघूया ते. ओके, सो केपलरचे 3 नियम कोणते? पहिले मी तुम्हाला इलिप्स काय असते ते सांगत आहे. ठीक आहे, इलिप्स काय असतो. सो तुम्ही हा कोण बघितलाय? सर अभी याद मत दिलाओ सर, अभी कहाँ जाएंगे, अभी तो कोरोना के दिन शुरू है, घर वाला भी ना बोलते हैं कौन को. अबे तो कोण नाही, हा कोण सिंपल यार, आपला मॅथमॅटिक्सचा कोण आहे. तुम्ही तो खायची गोष्ट करताय का? नाही तो नाही. आठवण मला पण देऊ नका, माझं पण तसंच काहीतरी आहे. सो तुम्ही जेव्हा याला असं कापाल ना, तीर का, सो इथे एक एलिप्स सारखा शेप दिसेल तुम्हाला असा, आणि तुम्ही याला आडवं कापलं तर गोल दिसेल. सो हा झाला सर्कल आणि हा झाला एलिप्स. बस याला एलिप्स म्हणायचं एकदम. हा आहे एलिप्स, याचं फार महत्व आहे आपल्याला. ठीक आहे ना, शिकताना फार महत्व आहे. सो एलिप्सच्या काही प्रॉपर्टी सांग तुम्हाला. बघा, एलिप्स असा असतो, याला 2 सेंटर असतात, याला फोसाई म्हणतात. ठीक आहे, आता तुम्ही याच्यावर एक कोणता पण पॉइंट घ्या, इथे घ्या, इथे घ्या, इथे घ्या. या सेंटरला म्हणा, याला म्हणा फोसाई 1, याला म्हणा फोसाई 2. ठीक आहे, याला पॉइंट म्हणा ABC. सो काय म्हणतो, एलिप्सची इक्वेशन कसे बनतात बघा. समजा मी या F1 पासून A चं डिस्टन्स बघितलं, F1 पासून A चं डिस्टन्स, हे मी याला नाव काय देऊ, F1A. आणि हे डिस्टन्स काय नाव देऊ, F2A. हे कोणाच्या बरोबर असणार आहे, या BF1 आणि BF2 याच्या एवढं, यांची ऍडिशन करायची या डिस्टन्सची. BF1 प्लस BF2 इज इक्वल टू, आणखी तुम्ही हा पॉइंट घ्या इथला, सो CF1 CF2. सो तुम्ही कोणताही पण पॉइंट घ्या इथे, आणखी हा पॉइंट घ्या, आणि तुम्ही हे अंतर आणि हे अंतर यांच्या दोघांची ऍडिशन करा, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस काय मिळेल, सारखं. म्हणजे तुम्ही कोणता पण पॉइंट घ्या, या पॉइंट पासून F1 चं अंतर आणि F2 चं अंतर, F1 चं अंतर आणि F2 चं अंतर यांची ऍडिशन करा. मग A पॉइंट पासून F1 चं अंतर आणि हे अंतर याची ऍडिशन करा. प्रत्येक पॉइंट वरून जर अशा दोन यांची ऍडिशन केली ना, तर ते इक्वल मिळते. आणि अशा फिगरला काय म्हणायचं, अशा फिगरला काय म्हणायचं, एलिप्स. काय म्हणायचं, एलिप्स. सर हे का बरं सांगते तुम्हाला, कारण केपलर सरांनी जे नियम बनवले त्यामधला जो पहिला नियम आहे ना, तो हाच आहे, एलिप्स नाही. सो त्यांनी काय सांगितलं बघा, की आपली जी ऑर्बिट आहे, ऑर्बिट समजते कशाला म्हणतात. ठीक आहे, तुम्ही शिकलेच मागच्या वर्षी ऑर्बिट कशाला म्हणायचं बघा. समजा हा सन आहे, ठीक आहे, आणि ही अर्थ आहे. अशी खूप सारे प्लॅनेट आहे, इकडे पण आहे, इकडे पण आहे, 2-3. ठीक आहे, सो हा जो सनच्या अबाउट आपली अर्थ घुमते ना, ती कशी घुमते माहिती आहे का, अंड नाही, यालाच म्हणायचं आहे, काय म्हणायचं याला, काही समजलं का. यस, ही आहे सनची पोझिशन समजा, आणि याला काय म्हणायचं, एलिप्स. म्हणजे आपली जी अर्थ आहे, हे आहे रस्ता. कोणाचा रस्ता आहे, रस्ता आहे आपल्या अर्थच्या घुमण्याचा. सो हा रस्ता कसा आहे, एलिप्टिकल. कसा आहे, एलिप्टिकल आहे. सो हा रस्ता कसा आहे, एलिप्टिकल. म्हणजे आपली जी अर्थ घुमते ना, त्या रस्त्यावर, ज्या रस्त्यावर आपली अर्थ घुमते, तो रस्ता कसा आहे, एलिप्टिकल. आणि त्यालाच काय म्हणतात, ऑर्बिट. काय म्हणतात त्याला, ऑर्बिट ऑफ रिव्हॉल्युशन. ज्या ठिकाणी आपली गोल गोल घुमते ना,
ठीक आहे ना, रिव्हॉल्युशन त्याला म्हणायचं. तो ऑर्बिट ऑफ रिव्हॉल्युशन कसा आहे, एलिप्टिकल. सो फर्स्ट लॉ काय आहे, केप्लरचे 3 नियम, केप्लर्स लॉ. सो पहिला लॉ काय आहे, फर्स्ट लॉ. हे बघा, याला एकदम कन्फर्म करायचं, स्ट्रॉंग क्वेश्चन आहे, बिलकुल येणार म्हणजे येणार, 100% गॅरंटी. गॅरंटी म्हणजे गॅरंटी, 3 मार्क्ससाठी येणार म्हणजे येणार. यावर्षी आला होता काय, हो. सो नियम एकदम सोपे, लिहायला मात्र एकदम कठीण नाही आहे, सोपी गोष्ट आहे, लिहिता आली पाहिजे. नियम पहिला. सो फर्स्ट नियम काय म्हणतो, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन एलिप्स. ऑर्बिट कशी आहे, प्लॅनेटची घुमण्याच्या, इज अन एलिप्स with the sun at one foci. ठीक आहे. सो त्याच्या एका फोसाईवर सन आहे, ठीक आहे, ॲट विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाई. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं एलिप्सला किती फोसाय आहे, 2, 1 आणि 2. मग 2 सूर्य आहे का, नाही. सूर्य किती आहे, 1. जर आपण म्हटलं सूर्य इथे आहे तर इथे पण राहू शकतो, इथे पण राहू शकतो. ठीक आहे, आपल्याला वरून बघावं लागेल. ओके. सो समजा सन इथे आहे, सो अर्थ कशी घुमते, त्याच्या भोवती इलिप्टिकल पाथमध्ये. कशी घुमते, इलिप्टिकल पाथमध्ये. सो त्याला सांगायचं पाथ म्हणजे काय, ऑर्बिट. पाथ म्हणजे काय, ऑर्बिट. ऑर्बिट म्हणजे काय, रस्ता. ज्या रस्त्याने घुमते तो रस्ता कसा आहे, एलिप्टिकल. तर मी काय लिहिलं, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स. ऑर्बिट कशी आहे प्लॅनेटची, एलिप्स आहे. ठीक आहे, एलिप्टिकल आहे, एलिप्स आहे. आणि त्याच्या एका सेंटरवर कोण आहे, सन. विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाई. ठीक आहे. आता आजच्या सेशनच्या शेवटच्या पॉईंटकडे जाऊया. लॉ 1 बघितलं आपण. काय बघितलं लॉ 1 मध्ये, की ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाई. ओके. सो मी काय सांगितलं, हा आहे प्लॅनेट. हे काय आहे, प्लॅनेट. खूप सारे प्लॅनेट आहे असे, इकडे पण आहे 2-3, इकडे पण आहे. ठीक आहे, हा प्लॅनेट आहे आणि हा सन आहे. ठीक आहे, सनला आपण एस म्हणूया. ओके. एस म्हणजे काय, सन. सो इथे एक छान छोटंसं डॉट देतो मी इथे. हे आहे सन आणि हा आहे प्लॅनेट. मी याला पी म्हणतो सध्या. आता अर्थविषयी नाही बोलू आपण, कोणत्याही पण प्लॅनेट विषयी बोलू. सो याला म्हणतो प्लॅनेट पी. ठीक आहे. आता हा रस्ता म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी, ऑर्बिट. रस्ता म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, ऑर्बिट. गॅरंटीमध्ये हा क्वेश्चन येतो म्हणजे येतो एक्झाममध्ये. ओके. तुमच्या क्लासच्या टेस्टमध्ये तर कन्फर्म राहील, 101% क्लासच्या टेस्टमध्ये राहीलच. ओके. सो द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स. जी प्लॅनेटची ऑर्बिट आहे ती कशी आहे, एलिप्स आहे. विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाई. आणि सन कुठे आहे, त्याच्या एकमेव फोसाईवर आहे. ऍक्च्युली किती फोसाई असतात एलिप्सला, 2. एक इथे, एक इथे. पण सन कुठे आहे, एकाच फोसाईला, कारण एकच सन आहे. सेकंड काय म्हणतो लॉ बघा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. हा प्लॅनेट आहे, इथे आहे सध्या, आणि हा सन आहे. ठीक आहे, हा सन आहे यस, आणि हा प्लॅनेट आहे पी. याला तुम्ही लाईन जॉईन करा, केली. आता हा प्लॅनेट इथे होता, काही वेळाने कुठे जाईल, हा इथे जाईल समजा. ठीक आहे. आता याला पोझिशन देतो प्लॅनेटला. पहिला हा ए म्हणू, मग याला सी पोझिशन म्हणू. ठीक आहे. मग याला ई पोझिशन म्हणणार मी. ठीक आहे. म्हणजे काय, आपला जो प्लॅनेट आहे तो घुमत जाईल ना, एका ठिकाणी थांबणार आहे का, नाही. तो कंटिन्युअसली घुमत राहतो. ओके. सो सध्या प्लॅनेट कुठे आहे, ए पोझिशनवर. तर त्याने काय म्हटलं, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. प्लॅनेट आणि सन मधली लाईन जॉईन केली. ओके. स्वीप्स. आता स्वीप म्हणजे काय होते, कव्हर करणे. कव्हर. ठीक आहे ना. कव्हर म्हणजे काय, कंप्लीट करणे एक प्रकारे. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ठीक आहे. इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे काय, सारख्या वेळेत. सारख्या वेळेत. इक्वल एरिया म्हणजे काय, एरिया माहिती आहे कशाला म्हणतात,
सो इक्वल म्हणजे सेम एरिया. सेम एरिया. सो त्याचं म्हणणं काय बघा, जर तुम्ही इथे लाईन जॉईन केली, तुम्ही समजा 5 दिवसाची वेळ दिली, 5 दिवसात मी बघणार 5 डेज. ठीक आहे, 5 दिवसात बघणार. आता तुम्ही या आकाशगंगेच्या वर आहे, तुम्ही बघताय हा प्लॅनेट घुमतोय गोल गोल. ठीक आहे, असा. सो कोणत्या प्लॅनेटला खूप सारे दिवस लागतात, कोणत्या प्लॅनेटला 365 दिवस लागतात. आपली अर्थ असेल 365 दिवस लागेल. आपण बघूया. समजा 5 दिवसाचा आपण इंटरव्हल बघितला, इंटरव्हल केला, 5 डेज टाइम दिला आपण. सो समजा हा S1 सनची पोझिशन आहे, हा A प्लॅनेट आहे. इथून हा काय जाईल, इथपर्यंत घुमत जाईल B पर्यंत. किती दिवसामध्ये? 5 डेजमध्ये. एवढा. मग आपण याला आता इथे आपण अभ्यास केला की एवढ्या दूर आला. सो हा एरिया बघून घेऊ किती झाला तर. ठीक आहे, बघितला एरिया. ओके. मग आपण थोड्या वेळाने काय केलं, आपण इकडे जाऊ दिला प्लॅनेटला आणि इथे एक लाईन जॉईन केली त्या प्लॅनेट जवळ. ठीक आहे, आता तुम्ही लाईन तर जॉईन करणार नाही, एक इमॅजिनेशन असते. ठीक आहे. आता काही वेळाने तुम्ही परत 5 डेजचा टाइम घेतला आणि 5 डेज नंतर बघितलं कुठे गेला. सो तू इथे पोहोचला होता, याला डी पोझिशन म्हणून, तो इथे आला. ठीक आहे, हा एरियाला मी परत डार्क केला. नंतर परत 5 दिवसाची वेळ दिली. ठीक आहे, त्याला ई पॉइंटवर येऊ दिलं, आला. परत 5 दिवसानंतर बघितलं कुठे आला, कुठे पोहोचला तो. सो तो इथे पोहोचला, एफ पोझिशन आला. सो आपण बघितलं हा एरिया किती आहे. सो काय सांगितलं याच्यावरून, त्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही बघाल की तुम्ही जर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम दिला, त्याला सारखा सारखा वेळ दिला, सारख्या सारख्या वेळामध्ये, हे काय आहे, हा एक प्रकारे एरिया असेल ना. हा एरिया A1 आहे, हा एरिया A2 आहे, हा एरिया A3 आहे. सो त्यांनी सांगितलं की तीनही वेळेस एरिया कसा कव्हर केला, सारखा. कसा कव्हर केला, सारखा. म्हणजे A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A3. एरिया कव्हर होईल तो सारखा होईल. म्हणजे काय की भैया जो हा एरिया आहे ASB, ठीक आहे, एरिया ASB इज इक्वल टू एरिया CSD. तेवढाच एरिया काय असेल हा पण FSE. कारण आपला टाइम इंटरव्हल सेम आहे. टाइमवर तर पूर्ण स्पीडचं गणित आहे ना. सो टाइम सेम दिला तर आपण बघितलं की याचा एरिया जो होता तो कव्हर करण्याचा इक्वल होता. ठीक आहे, ओके. सो एरिया इक्वल कव्हर केला, हा झाला सेकंड लॉ. सो सेकंड लॉ मध्ये बघा काय कन्क्लुजन सांगितलं की जर तुम्ही प्लॅनेटच्या पोझिशन आणि सनला जॉईन केलं लाईननी आणि काही दिवसाचा वेळ दिला तुमच्या प्रॅक्टिकलसाठी, सो 5 दिवसांनी तुम्ही बघितलं का एवढा इथपर्यंत आला प्लॅनेट चालत, हे जेवढा हा एरिया कव्हर केला याला आपण A1 एरिया म्हणू. नंतर समजा इथे प्लॅनेटला पकडला आपण, परत एक लाईन जोडली, परत समोर गेला, तर जेवढा एरिया कव्हर केला 5 दिवसामध्येच तो एरिया होता A2. नंतर काही दिवसांनी परत आपण 5 दिवसाचा एक्सपेरिमेंट करायला गेलो, परत लाईन जॉईन केली पॉईंटवर, तो F पर्यंत येऊ दिला आणि बघितलं की इथला एरिया किती कव्हर केला, तर A3 एरिया कव्हर केला. आणि आपल्याला हे माहिती पडलं की 5 दिवसामध्ये इथे जेवढा एरिया कव्हर केला होता तेवढाच एरिया इथे कव्हर केला होता, तेवढाच एरिया इथे कव्हर केला होता. इथे जवळ आहे पण याचा वाईडनेस जास्त असेल, इथे दूर आहे पोझिशन पण याचा हा थोडा बारीक झाला एरिया, पण लंबा असल्यामुळे तो बरोबर तेवढाच आला. समजा इथला एरिया 100 असेल तर इथला पण एरिया 100 राहील, इथला पण एरिया 100 राहील. 5 दिवसाची गोष्ट करते आपण. खूप मोठा कॉन्सेप्ट आहे, तुम्ही लर्न तर करून घ्याल, पाठ करून घ्याल पूर्णपणे, कॉन्सेप्ट समजायला वेळ लागेल. आणि तो कॉन्सेप्ट आज जो व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला मी, या व्हिडिओ तुमचे क्लिअर होऊन जातील. उद्या जेव्हा तुम्ही क्लासरूममध्ये याल, जेव्हा मी तुम्हाला रिवाइज करून देईल पूर्णपणे, तुम्हाला परत शिकवणार, तुमचे कॉन्सेप्ट पूर्णपणे मोकळे होतील डोक्यातून. ओके, नाऊ लास्ट थर्ड लॉ काय सांगितलं त्यांनी, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड. पिरियड म्हणजे काय असतं हे महत्वाचं आहे. ठीक आहे, पहिला लॉ समजला ना, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोसाई. की जी ऑर्बिट आहे, जो रस्ता आहे तो कसा आहे, प्लॅनेटचा घुमण्याचा एलिप्स आहे. ठीक आहे, आणि त्याच्या एका सेंटरला कोण आहे, सन आहे. कोणाचा सन, अरे तो सन नाही, सन म्हणजे सन, सूर्य यार, सूर्य. ओके, सो थर्ड मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, आधी पिरियड विषय ऍड करतो. व्हॉट इज पिरियड, हमको तो मालूम है सर पीरियड क्या होता है, नहीं पता आपको, चलो मैं सुनाता हूं आपको कहानी. समजा
माझा सेंटर ना नेमका वेगळ्या दिशेने जातो. ओके, इथे असा तुमचा एक पॉइंट बांधून. ठीक, आता इथून हा पॉइंट सुटला आणि परत इथेच आला. सुटला म्हणजे काय, मोशनला चालू केला, मोशन चालू झाला असं घुमत घुमत जाईल. आणि नंतर जेव्हा वापस येईल ना इथे, तर काय केलं त्यांनी केलं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट. काय केलं त्यांनी, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केलं. बरोबर आहे ना. हा ए पॉइंट वरून आपला पार्टिकल सुटला इथून आणि परत इथे आला ए वरच. तर काय केलं त्यांनी, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केला. सो एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला लागणारा वेळ त्याला काय म्हणायचं, पिरियड. वन रिव्हॉल्युशन, टाइम टेकन फॉर वन रिव्हॉल्युशन is called as period. So time taken by a particle to complete its one revolution is called period. किंवा सोप्या भाषेमध्ये time taken for one revolution is called period. क्लिअर आहे. पिरियड कशाला म्हटलं समजलं. पिरियड म्हणजे काय, एका पूर्ण रिव्हॉल्युशन साठी किती वेळ लागतो. सो पिरियड टी. सो याला सिम्बॉल काय देतो, कॅपिटल टी म्हणजे पिरियड. क्लिअर. ओके, नाव आता बघा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड. पिरियडचा स्क्वेअर कशाचा, रिव्हॉल्युशनचा. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनल काल शिकलो आपण, डायरेक्टली प्रपोर्शनल साइन कशाला, टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. क्यूब म्हणजे काय, ज्याचा पॉवर 3. क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. आता मीन डिस्टन्स काय आहे, मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. प्लॅनेटचं डिस्टन्स सन पासून. सन कुठे आहे, इथे. प्लॅनेट कुठे आहे, इथे. पण तो इथेच आहे का नाही, तो घुमत आहे. सो इथे जवळ आहे. समजा इथे R1 अंतर असेल, इथे गेला, हे R2 अंतर झालं, थोडं अंतर बदलत आहे ना, इथे गेला. सो R3 अंतर वाढलं, इथे गेला. R4 अंतर झालं, इथे गेला. R5 अंतर झालं, इथे आला. R6 अंतर झालं. सो प्रत्येक ठिकाणी काय अंतर सारखं आहे का सन पासूनचं, प्लॅनेटचं. सन पासून तर प्लॅनेट पर्यंतचं अंतर सारखं आहे का, नाही. इथे छोटा आहे, इथे आणखी छोटा आहे, इथे वाढलं, इथे आणखी वाढलं, इथे आणखी वाढेल. सो म्हणून त्यांनी काय म्हटलं की मीन डिस्टन्स. आता मीन काय असतो, सगळ्यांची ऍडिशन डिवाइड बाय किती वेळा तुम्ही. मीन डिस्टन्स म्हणजे काय सांगत आहे की सगळ्या डिस्टन्सची ऍडिशन, या पॉईंटवर किती आहे, 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 या सगळ्यांची ऍडिशन. समजा तुम्ही 100 रिडिंग घेतले, 100 रिडिंग, ठीक आहे. 100 रिडिंग, N1 रिडिंग प्लस N2 रिडिंग प्लस N3 असं चालू केलं 100 पर्यंत. N100 रिडिंग डिवाइड बाय किती, 100. हे झालं तुमचा मीन. सो आपल्याला कशाचं मीन काढायचं आहे, या अंतराचं. सो R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R5 प्लस डॅश 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 R100 डिवाइड बाय 100, कारण आपण 100 रिडिंग घेतले. हे झाली मीन डिस्टन्स. सारखं नसल्यामुळे. जर हे सरळ सरळ असं असतं तर सर्क्युलर आपण म्हटलं असतं इथे 5 सेंटीमीटर आहे ना, इथे पण 5 आहे, इथे पण 5 आहे, इथे पण 5 आहे. मीन काढायचं गरज नाही, आपण सरळ सांगितलं 5 आहे. इथे सरळ सेम नसल्यामुळे आपल्याला मीन काढावं लागेल. आणि मीन डिस्टन्सला काय म्हणू आपण सध्या, सो हिअर मीन डिस्टन्स इज इक्वल टू स्मॉल आर. ठीक आहे, मीन डिस्टन्स इज इक्वल टू स्मॉल आर. आणि टी काय आहे, टाइम पिरियड. टाइम पिरियड. सो आता लॉ बघा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड, पिरियड म्हणजे टी, टीचा स्क्वेअर. रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल. तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कोणाला, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स म्हणजे कोण, आर. आरचा काय, क्यूब. डिस्टन्स कुठलं, ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. प्लॅनेट आणि सन मधलं जे मीन डिस्टन्स होतं त्याचा क्यूब. हा झाला केपलरचा तिसरा नियम. सो नियम काय सांगतो बघा, हे एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. ठीक, त्यांनी सांगितलं की टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू आर क्यूब. जेव्हा आपण इथला हा प्रपोर्शनल साइन काढतो तेव्हा काय येते, टी स्क्वेअर इज इक्वल टू आर क्यूब. लिहू शकतो का, नाही. इथे आपल्याला एक कॉन्स्टंट टाकावं लागेल, कॉन्स्टंट इंटू आर क्यूब. आता मला सांगा, हा कॉन्स्टंट इथेच राहू द्या, हा टी स्क्वेअर इथेच राहू द्या, आणि हा आर क्यूबला खाली आणा. सो टी स्क्वेअर आपण आर क्यूब झाला. अरे कळलं का, टी स्क्वेअर आपण आर क्यूब झाला. सो तुम्ही कोणत्याही पण प्लॅनेटसाठी घ्या. आता इथे हा प्लॅनेट आणि हे सन घेतलं,
ठीक आहे, हा सन आणि प्लॅनेट घेतला. तुम्ही आणखी इथला कोणता प्लॅनेट घ्या, इथला कोणता प्लॅनेट घ्या, या प्लॅनेटसाठी सुद्धा सेम राहील. ठीक आहे, या प्लॅनेट सुद्धा साठी सुद्धा सेम राहील. म्हणजे काय, जर तुम्ही अर्थचा घेतला तर अर्थचा पिरियड किती आहे 365. त्याचा डिस्टन्स किती आहे समजा काहीतरी असेल. ठीक आहे, मी हे मिटवत आहे सध्या, त्याचं काम नाही आपलं सध्या. ओके, सो या फॉर्म्युला आपण थोडं एक्सपांड करूया, 1 मिनिटामध्ये होऊन जाईल. ठीक आहे, 1 मिनट तुम्हाला सुट्टी. ओके सर, सुट्टी, वाह वाह क्या बात है सर, हम तो मजा आ गए, मतलब हमें तो अभी जाना है. सुट्टी म्हटलं की मुलांच्या मनामध्ये एकदम अशी भावना येऊन जाते, वा वा आता आम्ही सुटलो, कैद होतो. बेटा तुम्ही कैद नव्हता, तुम्ही एक मस्त कॉन्सेप्ट शिकत होता. ओके, सो आपल्याला एक फॉर्म्युला भेटला, T² इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजा मी ही व्हॅल्यू नाही सांगत आहे कॉन्स्टंटची, मी समजा सांगत आहे. समजा इथे 2 व्हॅल्यू आली असती. ओके, समजा आपण सन अँड अर्थ साठी कॅल्क्युलेट केलं. मग आपण सन अँड आणखी कोणता ग्रह घ्यायचा आहे, मर्क्युरी घेता. ओके घ्या. अजून कोणता घेता, सन आणि मंगळ घ्यायचा आहे. ओके मंगळ घ्या, मंगळ. ओके, सो तुम्ही सन आणि अर्थचा टाइम रिव्हॉल्युशन किती आहे, पिरियड 365 डेज, बरोबर आहे. ओके, आणि त्याचं मीन रेडियस टाका इथे, याचा स्क्वेअर करायचा 365 डेजचा, आणि ते R³ मीन डिस्टन्स क्यूब करायचा. तुम्हाला आन्सर काहीतरी भेटेल. ठीक आहे, काहीतरी व्हॅल्यू भेटली, काहीतरी एक व्हॅल्यू भेटली. मग तुम्ही सन आणि मर्क्युरीमध्ये जा, यांचा पण टाइम पिरियड घ्या. समजा हा टाइम पिरियड T असेल, डिस्टन्स घ्या, डिस्टन्स R, T1 R1 घ्या. ठीक आहे, याचा स्क्वेअर आणि याचा क्यूब घ्या. याचा आन्सर समजा X आला असेल. ठीक आहे, सन आणि अर्थसाठी, तर याचा आन्सर सुद्धा X असेल, गॅरंटी. ठीक आहे, मग सन आणि मंगळ मध्ये जा. सन इथे सेंटरला आहे, मंगळ इकडे कुठेतरी असेल. ठीक आहे, इकडे असा गोल गोल घुमत असेल. सो यांचा टाइम पिरियड घ्या. समजा याचा टाइम पिरियड T2 असेल, डिस्टन्स घ्या R2 असेल, यांचा स्क्वेअर करायचा, क्यूब करा, याचा आन्सर सुद्धा X असेल. ठीक आहे, आणि ही कॉन्स्टंट असेल, ही व्हॅल्यू X, जी व्हॅल्यू इथे असेल तीच व्हॅल्यू इथे राहील, तीच व्हॅल्यू इथे राहील. म्हणजे प्रत्येक प्लॅनेटसाठी आणि सन यांच्यामध्ये जर आपण एक रिलेशन शोधलं तर ती कसं आहे, सेम रिलेशन. ही गोष्ट आज जर तुम्हाला थोडं डोकेदुखी वाटत असेल किंवा तुम्हाला असं वाटलं की सरांनी सांगितलं ओके पण थोडं नहीं समझलं, किंवा मग यस सर हमको समझ चुका है लेकिन हमें एक बार फिर से रिवाइज चाहिए, तो मैं आपके लिए रेडी हूँ, मैं कल आ रहा हूँ आपसे मिलने. सो हम मिलते हैं कल सुबह 6:30 बजे डॉट. आपको पहुँचना है वहाँ पे 6:30 बजे. मैं आपको 6:30 बजे मिलूंगा पहली बैच के लिए, फिर मैं मिलूंगा 7:30 बजे दूसरी बैच के लिए, फिर मैं मिलूंगा तीसरी बैच के लिए 8:30 बजे. बिल्कुल आपको यहाँ पे जो भी दिक्कत आएंगी वो सभी के सभी क्लियर कर दूंगा, डाउट्स. सो हमने क्या पढ़ा आज, हमने बहुत कुछ पढ़ा. जो शुरुआत में है वो थ्योरी है, थोड़ा थ्योरी को मैंने लंबा जाने दिया, टाइम लिया थोड़ा सा. बेटा वो 2 मिनट की बात थी, मैं बता देता आपको कि भैया ये देखो ये रस्सी बांध रहा है, इसको गोल गोल घुमा रहा हूँ, तो यहाँ पे जो रस्सी में जो फोर्स है ना उसका डायरेक्शन जो है सेंटर की तरफ है, उसको सेंट्रीपिटल फोर्स बोलना है, बस हो गया होता खत्म. फिर मैंने बोला कि भैया यहाँ पे मून है, यहाँ पे अर्थ है, मून अर्थ के अबाउट घूम रहा है, यहाँ पे रस्सी बांधी हुई नहीं है मून को, लेकिन फिर भी वो अर्थ के अबाउट घूम रहा है. सो वहाँ पे क्या है, तो वहाँ पे मैं बोल देता कि सेंट्रीपिटल फोर्स है, बात खत्म हो जाती. फिर मैं बोलता कि केपलर के 3 नियम है, और पहला नियम क्या है, तो मैं बोलता कि भैया ऑर्बिट ऑफ अ प्लैनेट इज एन एलिप्स एंड विद द सन एट वन ऑफ द फोसाई. ऐसा बोल देता तो काम खत्म हो जाता. फिर मैं बोलता दूसरा लॉ, ठीक है, तो मैं बोलता कि लाइन ज्वाइनिंग द सन एंड द प्लैनेट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ये बोलते तो बात खत्म हो जाती. फिर मैं बोलता तीसरा लॉ, क्या बोलता, द स्क्वायर ऑफ द पीरियड ऑफ रिवॉल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टेंस फ्रॉम द प्लैनेट एंड द सन. ऐसा बोल देता तो बात खत्म हो जाती, लेकिन मैंने उसको एक्सप्लेन किया, मैं डिटेल में आपको एक्सप्लेन किया. ये बात बहुत जरूरी है. अभी तो दिन है सर बेस कॉन्सेप्ट क्लियर करने के, क्योंकि बाद में स्कूल चालू हो जाएगा तो हम सोच नहीं पाएंगे मैं स्कूल का करूँ या ट्यूशन का करूँ. अभी जो दिन है इसको हम धीरे धीरे यूटिलाइज करेंगे, अच्छे से फील ले लेके पढ़ेंगे. भैया जाना कहाँ है, दुनिया गोल ही तो है, आ जाएंगे हम CSM में फिर से. ठीक है ना, तो ऐसे हम मिलते रहेंगे, कल सुबह मिलते हैं, तब तक के लिए बाय बाय.